एआय तुमची नोकरी घेणार आहे का? जेनझी तुम्ही तयार आहात का? तर एआय सगळ्यांची नोकरी नाही घेणार, मग त्याच्यासाठी काही गोष्टी तुमच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. नमस्कार, मी मधु कुलकर्णी. आज एकदम सेन्सिटिव्ह विषयावरती तुमच्याशी बोलत आहे. जर तुम्हाला आवडला हा व्हिडिओ तर नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. यामध्ये ज्या टिप्स ट्रिक्स देत आहेत त्याचा नक्की तुम्ही विचार करावा असं मला स्वतःला वाटतं, कारण हा गॅप आता खूप दिसत आहे. तर रियालिटी चेक आहे काय आहे ते बघूया. जर तुम्ही रिपिटेटिव्ह काम करत असाल, तेच काम करत असाल, जिथे तुम्हाला रिझ्यूम्स, कंटेंट वगैरे हे जर रिपिटेटिव्ह होत असेल तर तशा लोकांच्या नोकऱ्या पहिल्या जाणार आहेत, कारण ते काम एआय स्वतः करत आहे आणि ते खूप कमी वेळामध्ये ॲक्युरेट होत आहे. तर अशी जर कामं तुमच्याकडे असेल तर तुम्हाला त्या कामामुळे धोका निर्माण होणार आहे. सगळ्यात आधी आता कुठल्या नोकऱ्या जातील हा प्रश्न तुमच्या मनात असेल ना, तर जी रिपिटेटिव्ह काम आहे, जे प्रोसेस बेस्ड काम आहे, किंवा जी नुसती रूल फॉलो करून एक काम सांगितलं आहे आणि त्याच्यावरती रिपीटमध्ये काम करणार असतील, किंवा विचार न करता एक्झिक्यूट होणारी जी कामं आहेत त्यांना पहिला याचा फटका बसणार आहे. जर तुम्ही अशा कामांमध्ये असेल तर बी अवेअर. हा एक तुम्हाला एक अलर्ट, एक धोक्याची घंटा वाजती आहे असं तुम्ही समजायला हरकत नाही. जेनझी नक्की कुठल्या चुका करत आहे की ज्याच्यामुळे त्यांना फ्युचरमध्ये अवघड जाणार आहे? तर पहिली गोष्ट म्हणजे फक्त त्यांना डिग्रीवर भरोसा आहे की मला माझी डिग्री मिळाली, आता मला काही प्रॉब्लेम नाही आणि मी कसंही तरुण जाईल. तर हा तुम्हाला एक भ्रम झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये ज्यांच्यामध्ये कमी संयम आहे आणि सगळ्या गोष्टी फास्ट पाहिजेत असं कधीही होत नाही, तुम्हाला संयम हा ठेवावा लागणार आहे. आणि तुम्ही जर त्याच्यावरती जर जास्त अपेक्षा, एक्सपेक्टेशन जर खूप ठेवत असाल तर हे तुमच्यासाठी जरा अवघडच आहे. कम्युनिकेशन स्किल हा एक महत्वाचा पार्ट इथून पुढे राहणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आता इवन दो आम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो, रोज आम्ही हीच कामं करतो, इतकं पुअर कम्युनिकेशन आहे लोकांचं की हे तुम्ही एक्सपेक्टच करू नका की तुम्ही सिनियर पोझिशनला जाल वगैरे. अतिशय रूड, रिस्पॉन्ड न करणं वगैरे ह्या खूप साध्या सोप्या चुका करतात की ज्याच्यामध्ये तुमच्या करिअरला पहिला ब्रेक बसायला सुरुवात होणार आहे. कंपनी सगळं शिकवेल हा एक पहिला गैरसमज असतो. अरे काय करायचं, डिग्री मिळाली ते मला हे करतील. आता कंपनींना वेळ नाहीये, त्यांना तुमच्याकडे जेवढ्या लोकांकडे स्किल आहेत तेवढा अडॉप्ट करणं हे त्यांच्यासाठी पहिली प्रायोरिटी राहणार आहे. पण एआय अशा काही गोष्टी आहेत की ज्या कधीच रिप्लेस करू शकत नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला त्याचं सिरियसनेस कळणार आहे. मग काय करणार नाहीये एआय, तुम्हाला कुठं रिप्लेस नाही करणार की जिथं तुमचं क्रिटिकल थिंकिंग आहे, डिसिजन मेकिंग आहे, लिडरशिप आहे तुमच्यामध्ये, ह्या गोष्टी एआय कधी करणार नाही, कारण तिथं माणूसच तुमचा डिसिजन घेणार आहे. कुठलाही ऑटोमेटेड रोबो वगैरे त्याचा निर्णय घेणार नाही. तुम्हाला कमांड द्यायची असेल तर यू शुड हॅव अ स्ट्रॉंग क्रिटिकल थिंकिंग असलं पाहिजे. तुम्हाला कम्युनिकेशन चांगला पाहिजे, लिडरशिपचे स्किल तुमच्यामध्ये चांगले पाहिजे, इथिक्स आणि जजमेंट तुमच्यामध्ये खूप चांगलं पाहिजे. आणि हल्ली नव्याने एक मुद्दा ऍड झालेला आहे, इमोशनल इंटेलिजन्स. यावरती पण बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहे आणि हे एआय कधीही रिप्लेस करू शकणार नाही. हे फक्त आणि फक्त माणसाच्या अनुभवावरती, तुमच्या नेचरवरती आणि तुम्ही करत असलेल्या कामावरती अवलंबून आहे. म्हणूनच म्हणतात की तुमचा अनुभव बोलतो, तर अनुभव तुमच्या या स्किलमधून बोलणार आहे. आता तुम्हाला कॉर्पोरेटमध्ये यायचंय, पण मग तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे हा एक महत्वाचा मुद्दा आहे. की तुम्ही म्हणाला हा तुम्ही सगळं निगेटिव्ह सांगितलं, तर पॉझिटिव्ह काय आहे? तर फक्त टेक्निकल स्किल हे असून भागणार नाहीये. मग त्याच्यासाठी तुम्हाला बोलता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, तुम्हाला एक्सप्रेस करता आलं पाहिजे, टीम बिल्डिंग आली पाहिजे, आपल्या बरोबरीच्या लोकांना घेऊन जाता आलं पाहिजे. टाइम, डिसिप्लिन, प्रोफेशनलिझम या गोष्टींना प्रचंड महत्व येणार आहे. इतके दिवस आपण सॉफ्ट स्किलला तुम्ही जे निग्लेक्ट केलंय ते सॉफ्ट स्किल आता टॉप प्रायोरिटीला जाणार आहे. हे मी तुम्हाला खूप आधीपासूनच सांगते आहे. लोकांनी या गोष्टीला काय टाइम मॅनेजमेंट, काय लिडरशिप स्किल किंवा कम्युनिकेशन याच्यावरती, पण आता हेच तुमचं मेन की स्किल बनणार आहे आणि याची खूप गरज निर्माण होणार आहे. येत्या काही काळामध्ये तुम्हाला हे सगळे चेंजेस दिसतील. कंटिन्युअस लर्निंग ठेवा. मला येतंय, मला समजलंय, मला काही नवीन पुढचं काही घ्यायची गरज नाही, ही चूक करू नका. आता नक्की तुम्ही काय डेव्हलप करायचंय? तर तुमचं कम्युनिकेशन स्किल आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे, अडॅप्टॅबिलिटी आहे तुमच्यामध्ये,
प्रोफेशनल बिहेवियर आहे तुमच्यामध्ये आणि लीडरशिप माइंडसेट, ह्या गोष्टी तुमच्यामध्ये असणं फार आवश्यक आहे. नसेल तर याच्यावरती नक्की काम करायला सुरुवात करा. एआय तुमचं करिअर संपवणार नाहीये, पण मग काय संपेल तुमचं करिअर? तर तुमचा आळशीपणा, तुमचं कंप्लायन्सी संपेल आणि स्वतःला जर तुम्ही अपग्रेड जर नाही केलं तर तुमचं नक्कीच एआय तुम्हाला पहिल्या झटक्यातच संपवून टाकेल. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुम्हाला जर अजून कुठल्या विषयावरती ऍज अ जेनझी म्हणून व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा, आम्ही नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवू. थँक्यू. थँक्स अ लॉट.